नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। अजित पवारांच्या एका विधानानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात घमासान रंगले। नेमकं काय म्हणाले अजित पवार आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी काय टीका केली पाहूया। कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही। लाज वाटते आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही काम केल्याची। ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय तुम्ही। बारामतीमध्ये काही जण तुम्हाला भावनिक करतील, शेवटची निवडणूक आहे म्हणून सांगतील, मात्र त्यांची खरंच शेवटची निवडणूक कधी येईल हे माहीत नाही। या अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांचा गट आक्रमक झालाय। ज्या पवारांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचंच मरण चिंतत आहात म्हणून आव्हाडांनी टीका केली आहे। उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। शरद पवारांनी कधी मरावं हे तुमच्या मनात विचार येतात, म्हणजे तुम्हाला हात जोडावे वाटत हात आणि दुश्मनाचाही बाप मरू नये अशी मानणारा आम्ही माणसावर। हा बाप असतो शेवटी। लाज वाटते आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही काम केल्याची। ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय तुम्ही। भावनिक आव्हान करतील, भावनिक आव्हान नाही, तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर तुम्हाला मला पावती द्यायची असेल तर ही जी सगळी कामं चाललेली आहेत आणि बारामतीमध्ये जो बदल चाललेला आहे, आपल्या करा नदी, आपली नीरा नदी, आपली जनाई शिरसाई पुरंदर, त्याच्यामध्ये तर मी काय काय निर्णय घेतले कुणालाही तशा पद्धतीचे निर्णय घेता आले नसते, अशा प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले। शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत। त्या बारामतीच्या लहान पोरालाही माहिती आहे की बारामती कोणी नांगरली, कोणी हिरवीगार केली आणि कोणी कोणाच्या हातात दिली हे तुम्ही सांगायला नको बारामतीकरांना। कारण का तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांची गेल्या 10-15 वर्षामध्ये वागल्या हे जरी कोणाला कळलं नसेल तर माझ्यासारख्या अभ्यास करणाऱ्या माणसाला बरोबर कळायचं। जेव्हा शरद पवारांची एखादी गोष्ट टॉपला जायची संध्याकाळी तुम्ही त्याच्याने हवा काढून द्यायची, कधी राजीनामा द्यायचे, कधी काहीतरी खोटं बोलून टाकायचे आणि तोपर्यंत न्यूज मध्ये चाललेले शरद पवार बाजूला व्हायचे। या सुपाऱ्या अजित पवार तुम्ही खूप वेळा वाजवल्या। इथून पुढं माझ्या विचाराचा खासदार झाला तर काय होणार आहे? आज माझे खोटं नाही सांगत, माझे नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शहांची चांगले संबंध तुम्ही बघता। ज्यावेळेस आम्ही त्यांचं वेलकम करतो त्यावेळेस ते ओळखतात। आज देशाचा पंतप्रधान तुमच्या लोकप्रतिनिधीला ओळखतो। तुमच्या पवार साहेबांचे जवळचे संबंध होते 35 वर्ष म्हणून तुम्ही इथपर्यंत काय बोलतोय? राजकारण कुठल्या स्तराला चाललंय यार, कुठल्या स्तराला चाललंय? महाराष्ट्राने इतकं घाणेरडं राजकारण बघितलं नव्हतं। बारामतीत उमेदवार कोण असेल यावरून अजित पवारांनी मी समजून मतदान करा असं आवाहन केलं। त्याच वेळी एक व्यक्ती मंचावर येऊन त्यानं सुनेत्रा पवारांना संधी देण्याचं आवाहन केलं। ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार उमेदवार जाहीर करा, वहिनी साहेबांना पण वहिनी साहेबांना जाहीर करा यांच्या समोर सगळ्यासमोर जा। तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, याला म्हणतात बारामती। मात्र विसंगती म्हणजे अजित पवार एकीकडे भावनिक होऊ नका म्हणून विनंतीही करतायत, मात्र दुसऱ्याच वाक्यात विकास कामांवरून इशारावजा विधानही करतायत। तर मला एवढंच सांगायचं आहे की या कामाचं स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे। तिथं योग्य पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं, मला प्रतिसाद दिला तर पुढची कामं होतील, नाहीतर मी पुढच्या कामाला बांधील नाही। मी अतिशय स्पष्ट सांगतो, मी महाराष्ट्र मला खरं आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून ओळख आहे। विशेष म्हणजे काही लोकांना आपण पद दिली तरीही त्यांनी वेगळी भूमिका घेतली।
ज्यांना करोडोंची जागा नाममात्र दराने दिली त्यांचंही काम आता जोरात चाललंय, असंही अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलं. बारामतीत अजित पवार एकीकडे कामांचा दाखला देत आहेत, दुसरीकडे लोकांना भावनिक न होण्याची विनंती करतायत. त्याचबरोबर साथ नाही दिली तर ती कामं होणार नाहीत, असंही स्पष्टपणे सांगतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.